ओम शांती. आजची आपली मुरली आहे 22/2/2025. आजच्या मुरलीची महावाक्य आहे, बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा जे सध्या ऐकवत आहे तेच ऐका. आतापर्यंत जे काही ऐकलेलं आहे ते विसरून जा आणि कोणत्याही देधारी मनुष्याने म्हणजे आसुरी गोष्टी काही जर सांगितल्या तर त्या तुम्ही विसरून जा. हिअर नो एविल, से नो एविल. वाईट ऐकू पण नका, वाईट बघू पण नका. आणि बाबा त्याही पुढचं सांगतात की आता वाईट तुम्ही विचार सुद्धा करू नका. दुसरं बाबा आपल्याला विचारतात की मुलांना कोणता निश्चय असणं गरजेचं आहे. तर आपल्या सर्वांच्या बुद्धीमध्ये हा निश्चय असणं गरजेचं आहे की बाबा मला परमधामामधून येऊन शिकवतात आणि माझ्या आत्म्याची गती आणि सद्गती करतात. तर बाबा जसे आहे, जिथे आहे, ज्या रूपामध्ये आहे ते माझे पिता आहे. दुसरं बाबा सांगतात की जर आपल्याला चार्ट ठेवायचं असेल तर आपली बुद्धी मात्र विशाल असायला हवी. बऱ्याच वेळा आपण बाबांना चार्ट देतो, परंतु कधी कधी आपण खोटाही चार्ट देतो. तर बाबा सांगतात, विशाल बुद्धी होऊन तुम्ही बाबांना खरा खरा चार्ट दिला पाहिजे. कारण आपण स्टुडंट आहोत, बाबा आपले टीचर आहेत. आणि आज जरी आपण खोटा चार्ट बाबांना दिला, उदाहरणार्थ की आपण 1 तास बाबांची आठवण केली आणि बाबांना आपण सांगितलं, बाबा मी दिवसभर तुझी निरंतर आठवण केली, तर हा चार्ट खरा असू शकत नाही. कारण बाबांनाही माहित आहे आपण लाल लाईटमध्ये तर बसतो, पण बुद्धी मात्र आपली इकडे तिकडे कुठेतरी भटकत असते. मग तो यादचा चार्ट नव्हे. तर हे चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. मी जेवढा वेळ बाबांच्या कमऱ्यात, क्लासमध्ये, नुमाशाम योग, अमृत बेला जेव्हा जेव्हा योग केला तेवढ्या वेळामध्ये माझी मन आणि बुद्धी बाबांकडे स्थिर राहिली, एकाग्र राहिली. तेवढ्या वेळामध्ये मी बाबांकडनं शक्तीचा अनुभव केला, मी त्या ईश्वरी शक्तीची प्राप्ती केली. हा चार्ट बाबांना आपण खरा खरा दिला पाहिजे. बाबा दुसरं सांगतात की ही जी दुनिया आहे ही खरोखरच छेछे आहे, म्हणजे अशुद्ध आहे, पापी आहे. आता ह्या दुनियाला तुम्ही बघूनही न बघितल्यासारखं करा, कारण ही दुनिया जास्त काळ तुमच्यासाठी टिकणार नाहीये. असं म्हणतात ना, आप मुए मर गई दुनिया. आपण मेल्यानंतर आपल्यासाठी दुनिया जिवंत राहते का? नाही. मग आपण जिवंत असताना देखील दुनियासाठी खरोखर मरायचं आहे. दुसरं बाबा सांगतात की या दुनियामध्ये तुमचं कुणाशीही कनेक्शन नको, म्हणजे एक बाबाशिवाय तुमच्या बुद्धीमध्ये कोणीही आठवायला नको. अजून बाबा सांगतात की हा जो ड्रामा आहे, ह्या ड्राम्यामध्ये प्रत्येक आत्म्याचा पार्ट विभिन्न आहे. प्रत्येक आत्म्याचा रोल हा ॲक्युरेट आहे आणि तो प्रत्येक जण येऊन आपला आपला पार्ट प्ले करत असतो. तर यामध्ये तुम्ही कधीही क्वेश्चन मार्क होऊ नका, प्रश्नचिन्ह होऊ नका. हा असा का करतो, तो कसा का करतो, इथेच का, तिथेच का, हे प्रश्न मनामध्ये उद्भवणं म्हणजे आपला ड्राम्यावरती पूर्ण निश्चय नसणं, हे बाबा सिद्ध करतात. तर आपल्या जीवनामध्ये एकदम ड्राम्याच्या पटरीवरती आपला पूर्ण विश्वास असणं गरजेचं आहे की हे जी रील आहे ही हुबेहूब रिपीट होत आहे आणि यामध्ये सर्वांचा पार्ट हा ॲक्युरेट आहे. दुसरं बाबा सांगतात की पुढे चालून बाबा सर्व साक्षात्काराची चावी बाबांनी आपल्या हातात ठेवलेली आहे.
पण बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी मुलंच खरोखर साक्षात्कार मूर्त बनणार आहे. म्हणजे जर बाबांची प्रत्यक्षता करायची असेल किंवा बाबांना प्रत्यक्ष करायचं असेल तर मुलं प्रत्यक्ष होणं गरजेचं आहे. त्यासाठी मुलांमध्ये रॉयल्टी आणि सत्यता असणं गरजेचं आहे. आता बाबा सांगतात की तुमच्यामध्ये रियल आणि रॉयल्टी. रियल काय आहे आपल्यामध्ये? आपले ओरिजिनल गुण, म्हणजे आपले ओरिजिनल संपत्ती आहे. सुख आहे, शांती आहे, आनंद आहे, प्रेम आहे, शक्ती आहे, गुण आहे. आणि ज्यावेळेस आपण जीवनामध्ये जगतो, वावरतो, तर त्या जीवनामध्ये हे गुण आपले दिसणं गरजेचं आहे. रॉयल्टी म्हणजे काय आहे की सभ्यता, सत्यता असणं गरजेचं आहे, स्वच्छता असणं गरजेचं आहे, आपली वाणी मधुर असणं गरजेचं आहे. प्रत्येक आत्म्याविषयी आपल्या मनामध्ये विचार हे श्रेष्ठ असणं गरजेचं आहे. आपण फक्त ड्रेस घालून, बॅच लावून आपण बाबांची प्रत्यक्षता करू शकणार नाही. तर बाबांच्या मध्ये असलेले गुण जेव्हा आपल्यामध्ये दिसतील तेव्हाच खरं आपण बाबांची प्रत्यक्षता म्हणजे साक्षात्कार मूर्त बनू शकू. दुसरं बाबा सांगतात की कोणतीही व्यर्थ गोष्ट जर आपल्याला समाप्त करायची असेल तर त्याच्यासाठी समर्थ असणं गरजेचं आहे. शक्ती काय करते? जे व्यर्थ आहे त्याला नष्ट करते, कमजोर आहे त्याला बलवान बनवते. मग आपण जितकं शक्तिशाली बनत जाऊ तितकी कमजोर आत्मा बलशाली बनत जाईल आणि व्यर्थ आहे ते समाप्त होत जाईल. समाप्तीकडे जाण्यासाठी आपल्याला संपन्न बनणं गरजेचं आहे. ओम शांती.